भिगवण येथील लव्ह जिहाद प्रकरण काही दिवसांपासून अगदी गाजतंय। या प्रकरणात या मुलीने आता भूमिका बदलली आहे आणि ती आपल्या आईसोबत आणि मामासोबत आता एकत्र आहे। या सर्व प्रकरणामध्ये महत्त्वाची भूमिका होती ती गोपीचंद पडळकर यांची। आज आपल्यासोबत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आहेत। या सर्व प्रकरणाबद्दल त्यांचं काय मत आहे, त्यांची भूमिका कशी होती आणि लव्ह जिहादच्या कायद्याबद्दल त्यांना काय वाटते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, भिगवण प्रकरणात पहिल्या दिवसापासून तुमची भूमिका होती की हे लव्ह जिहादचंच प्रकरण आहे आणि आता त्या मुलीने तिची भूमिका बदलली आहे, तिला तिच्या नातेवाईकांकडे सोबत ती आहे। या सर्व प्रकरणात तुमची भूमिका कशी महत्त्वाची? नाही नाही, माझी भूमिका काहीच नाही। मला जबाबदारी दिली का मी तिथं जातोय, जिथं कुठं असेल तिथं। कधी टीका टिप्पणी होते, टोकाचा विरोध होतो, पण आम्ही काय आमची भूमिका बदलत नाही, आमची भूमिका आम्ही सोडत नाही। कारण अशा मुलींना टार्गेट केलं जात आहे, त्यांना फसवून जाळ्यात उडलं जात आहे। हे असे अनेक उदाहरणं आम्ही बघितलेली आहेत। आता जे मीडियामध्ये लोक बोलतायत त्यांना या गोष्टीचं भान नाही, त्यांना याचं वास्तव माहित नाही। त्यांना प्रसंग आल्याच्या नंतरच कळलं की हे कसं होतंय, हे असं कळत नाही ते। आणि त्यामुळं आम्हाला काळजी त्या मुलींची आहे, त्यांच्या पालकांची आहे आणि म्हणून आम्ही भिगवणला गेलो। लोकच खूप अग्रेसिव्ह होते, हजारो लोक रस्त्यावरती उतरली। ती काय आम्ही बोलवली होती का? त्यांना काय गाड्या दिल्या होत्या का? लोक भावना होती ना। मुलीचं 22 तारखेला लग्न आहे, तिला 18 तारखेला कोणीतरी बाजारात उचलून घेऊन जातंय, तिच्यावरती दबाव टाकतंय, तिचं लग्न करायचं म्हणतंय। लग्न ठरलंय ते पण पोरगा MPSC प्री एक्झाम पास झालेला पोरगा आहे, वेल एज्युकेटेड। ही मुलगी पण डी फार्मसी होती। त्यामुळे या प्रसंगात आम्ही तिथे गेलो, पोलिसांना विनंती केली की तुम्ही यात लक्ष दिलं पाहिजे। ग्रामीण SP माननीय संदीप गिल, ऍडिशनल SP, DYSP यांनी खूप प्रयत्न केला। त्यांचे सगळे पोलीस कॉन्स्टेबल लोक, PI लोक, त्यांनी खूप मेहनत घेतली। मुलगी ताब्यात आणली, कोर्टाच्या समोर हजर केली। कोर्टाने सांगितलं धर्मांतरण झालं नाही, त्यामुळे आता या मुलीचा ताबा कोणाला द्यायचा ते पोलिसांनी ठरवावं, तो पोलिसांचा अधिकार आहे। मग पोलीस म्हणले याला सुधारगृहामध्ये पाठवा। सुधारगृहामध्ये 5 दिवस राहिल्याच्या नंतर काल 25 तारखेला कोर्टाच्या समोर मुलीला हजर करण्यात आलं व्हर्च्युअल पद्धतीनं। तिनं सांगितलं मला आईकडे आणि मामाकडे जायचं आहे आणि मग आता ती मुलगी आई आणि मामाच्या ताब्यात गेलेली आहे। लव्ह जिहादचा कायदा यावा यासाठी तुम्ही देखील आग्रही होतात। आता राज्य सरकारकडून एक पाऊल पुढे गेलेलं आहे, ड्राफ्ट जो आहे तो तयार होईल असं प्राथमिक माहिती समोर येते, याबद्दल काही माहिती? राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ या बाबतीमध्ये अत्यंत संवेदनशील आहेत आणि लोकांचा प्रचंड त्यांच्यावरती विश्वास आहे। लव्ह जिहादच्या बाबतीमधला कडक कायदा महाराष्ट्रामध्ये यावा अशी मागणी अनेक लोकांची आहे, आमची आहे आणि सरकार आता पाऊल टाकतंय। लव्ह जिहादचा कायदा येणार असं सरकारच्या वतीनं सांगितलंय आणि तशी रचना सुरू आहे। धर्मांतरणाच्या बाबतीमध्ये पण एक कडक कायदा येण्याची आवश्यकता आहे, कारण लोक आता नोकरी लागताना जातीचा दाखला वापरतात आणि परत पूजा पाठ पद्धतीमध्ये त्यांचा बदल झालेला आहे, त्यांच्या अंतविधीच्या पद्धतीमध्ये बदल झालाय, त्यांची लग्न, त्यांची बारसे, त्यांचे कौटुंबिक कार्यक्रम, सुखाचे दुःखाचे हे हिंदू पद्धतीनं चालत नाहीत। आणि मग संविधानानं सांगितलंय, असं सुप्रीम कोर्टानं असं सांगितलंय, जर एखाद्याने नोकरी लागताना जातीचा दाखला वापरला, म्हणजे जाती म्हणजे हिंदू मध्येच आहे ना, तो जातीचा दाखला वापरला, त्याचा फायदा घेतला आणि तो परत त्याच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झाली आहे, धर्माच्या आचरणामध्ये बदल झाली आहे, त्याला बडतर्फ करून टाका। म्हणजे तुम्ही फायदा घेणार इकडचा आणि तुम्ही पूजा पद्धती करणार वेगळ्या, तर हे चालणार नाही। आणि म्हणून धर्मांतरणाच्या बाबतीमधला कडक कायदा हा राज्य सरकारने आणायचं ठरवलंय आणि तो लवकर येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। आणि तो कायदा आल्याच्या नंतर अनेक जणांनी देवाऱ्यातले देव जे फेकून दिलेले आहेत ते सगळे देव शोधत पळतील आणि देवाऱ्यात आणून बसवतील, असा एक आम्हाला विश्वास आहे। तुमच्याकडे आता भाजपच्या कार्यकारिणीमध्ये एक नवीन जबाबदारी आलेली आहे, त्या जबाबदारीकडे तुम्ही कसं पाहता? मी भाजपचा सामान्य कार्यकर्ता आहे। पडळकरवाडी सारख्या छोट्या गावातून मी येतो, 100 घरांचं गाव आहे, ज्या गावामध्ये 600-650 मतदान आहे। अशा गावातल्या एका पोराला भारतीय जनता पार्टीच इतक्या मोठ्या पदावरती नेऊ शकते। मला विधान परिषदेला 2020 ला संधी दिली, अनेक लोक विधान परिषदेच्या रेसमध्ये होती, तर मला विधान परिषदेमध्ये संधी दिली। परत मी विधान परिषदेचा सदस्य असतानाच मला जत सारख्या एका वेगळ्या मतदारसंघामध्ये, माझा मतदारसंघ तो नाही, माझा मतदारसंघ खानापूर आटपाडी आहे, तर मला जत मध्ये उभा राहण्याची संधी दिली। तिथं पार्टीने मला तिकीट दिलं, मला निवडून आणलं, आता मला उपाध्यक्ष म्हणून पार्टीची जबाबदारी दिली। तर मी या जबाबदारीकडे अत्यंत म्हणजे पार्टीच्या ऋणात राहीन। पार्टीने मला जी जबाबदारी दिली आहे ती अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडेल। कार्यकर्ता निष्ठावान असेल, कार्यकर्ता मेहनत घेणार असेल, पक्षासाठी पक्षाचा विचार पोहोचवणार असेल, तर त्याच्या पाठीमागे कुणी जरी नसलं तर भाजप पाठीमागे आहे, हा संदेश परत एकदा पार्टीने दिलेला आहे।
म्हणजे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, कुणाची शिफारस नसताना पार्टीत मला हे स्थान मिळालंय, हे फक्त भाजपमध्ये होऊ शकतं. माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ, माननीय रवींद्र चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष, माननीय नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई आणि नितीन नवीनजी राष्ट्रीय अध्यक्ष यांना मी मनापासून धन्यवाद देतो. मला जी आता जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडेल. भाजपाचा विचार लोकांच्या पर्यंत घेऊन जाणं, केंद्र आणि राज्याच्या योजना लोकांच्या पर्यंत जाऊन लोकांना फायदा मिळवून देणं, यासाठी मी माझं काम पणाला लावेन. तर आपल्यासोबत आता होते भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर. भिगवण येथील लव्ह जिहादच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलं, तसंच त्यांच्यावरती असलेल्या नवीन जबाबदारीबद्दल देखील त्यांनी सुतोवाच केलं. कॅमेरा पर्सन असीमसह मी संचारी आकेरकर, टाइम महाराष्ट्र, मुंबई.